एकीकडे पाणी योजनांच्या घोषणा, विकासाचे दावे आणि दुसरीकडे वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर गावात आजही महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे दिसत आहेत। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातच नागरिकांना गेल्या महिनाभरापासून पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावं लागत आहे। भर उन्हात आणि रात्रीच्या अंधारात महिलांना वाघुतूर नदीच्या कोरड्या पात्रात झिरे पाडून पाणी काढण्याची वेळ आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचासाठी जातात त्याच परिसरातून पाणी भरून आणलं जात आहे। दुर्गंधीयुक्त पाणी घरगुती वापरासाठी तर पिण्यासाठी विकतचे जार, असा संघर्ष पहूरकरांच्या आयुष्याचा भाग बनला आहे। एका बाजूला विकासाच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला तहानेने त्रस्त नागरिक। सरकारच्या पाणी योजनांचा लाभ नेमका कुणाला मिळतोय, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत। पहूरची तहान नेमकी कधी भागणार, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे। आमच्याकडे पाणी नाही आहे, आमच्याकडे महिना झाले पाणी नाही, आम्ही विकत पाणी घ्या का पोट भरा, काम नाही आम्हाला। या वयात पाणी भरावं या वयात मला काम होत नाही दादा, तशीच मी पाण्याला बी जाते, कामाला बी जाते। कुठून आणते पाणी? पाणी तिकून आणता नदीचं, जिऱ्याचं, रात्रात जागे राहता आणि त्या पाण्यासाठी नंबर लागत नाही त्या जिऱ्यावर सुद्धा। टँकर येत नाही का? नाही, टँकर येत नाही, येतं पण मग 1,500 2,000 कुठून पैसे भरा दादा आम्ही? नळणी का गावात? नळणी का गावात? नाही, आता तर नळाला पाणी येत नाही आहे। किती दिवसात नळाला पाणी येतं? आता 1.5 महिना झाला नळाला पाणी येत नाही आहे। पाणी एवढं घाण आहे, पाण्यास आम्ही वापरताय घाण। मग घरात तुम्ही कसं राहताय आता? मग काय करा, तसंच पाणी वापरताय, कुठून आणा पाणी? कोणी देत नाही। लोक म्हणतात आमच्याकडे जेवण करी जा पण पाणी नको मागा। प्यायचं पाणी कुठून आणता? मग आम्ही हेच पाणी पिताय गाई संगण। खराब पाणी? हा, हेच पाणी खराब पाणी पिताय आम्ही, गाई घेतात गेले मग तेच पिता, कोणी देत नाही। कुडी पैसे पुरा आम्ही कमावणार कोणी नाही। एकटी बाई मी काय करू, पोट भरू का एकटाचं पाणी घेऊ? नाव ताई तुमचं? सुभद्रा रामदास बारी। 1 महिना झाले पाणी नाही आमच्याकडे। पाणी येतं तर ते लगे वापरायच्याही लायक नाही, पण मग ते बी येत नाही आता 1 महिन्यापासून। विकतचं पाणी घेऊन रोज प्यायले विकतचं पाणी घेणं लागतोय, तर काय करायची ती? या गल्लीत तर बिलकुल नळ नाही तर काही नाही, हापसणी नाही का, नळ नाही का, विहीर नाही, आड नाही। नदीमध्ये जिरे खणले, त्या जिऱ्यातून पाणी आणताय, आंघोळी करणं चालू आहे। प्याले बी नाही, विकत पाणी घेणं पडतंय दादा। 20 रुपयाचे जे एक जार, रोज 20 रुपयाचा एक जार घेणं लागतोय, तर काय करा सांगा तुम्हीच। ग्रामपंचायत आता ते मंदिरासाठी तिथून ते पाणी चालू होतं, आता ते मंदिराचं काम बंद ठेवलं आणि ते लोकांना पाणी भरू देणं लावलंय तिकडे उभ्या गल्लीवर। तर काय करा, इकडे तर कोणचंच साधन नाहीये पाण्याचं, विहीर पण नाहीये आणि हापसणी नाही तर काहीच नाही। पाण्याचं नळ बी नाहीये आणि काहीच नाहीये, आणि पाणी तर एवढं खराब येतंय की तुम्ही पाहणार सुद्धा नाही ते पाणी। आणि 12 महिने तसंच पाणी येतं आमच्याकडे, स्वच्छ पाणी येतच नाही। हा, पण तरी पण उन्हाळा पावसाळा 12 महिने आमच्याकडे पाणी खराबच येतं, स्वच्छ पाणी येतच नाही। 12 महिने आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं प्यायसाठी। तुम्ही वाटलंच ते पाणी, ज्यावेळेस पाणी येतं ना तर वास सुद्धा घेतला जात नाही। मग हे सगळ्यात जेवढे घरामध्ये सामान नाही तेवढे भांडे, पाणी भरायचे भांडे सांगा नाही। शाम आले की पाणीच नाही, बरोबर पाणी नाही। काय करा इलाज मोठे, बरं कोणी शेतामध्ये पाणी नाही आहे ना। बालकोन 6 वार्डात आम्हाला 2-3 वर्षापासून मालूम नाही। मेंबर कुकडे गेले काय गेले, आम्ही मारू आमचे जीव चालले।
समजलं का भाऊ? 8-8 दिवस सांगायला पाणी राहत नाही. अरे 3 दिवस झाले आम्ही 3 दिवस झाले आम्ही बाय आलं का खोटं आहे? खोटं असेल पाणीच नाही. हात धुवायला पाणी हात धुवायला एवढी आनंद चालली. अरे हा गटरीचं बा एक नजर ह्या हा घराला गटरी पाणी गटरी राहत. हे बघ हे घरं. हे बघ आमचे शेपटीचे किडे लेकरं, लागले. लहान लेकरं. हे बघ हे नाले. हे किडे घालतात घरामध्ये वय वय सगळे. हे बघ हे नाले भाऊ. हे बघ. ह्या नाल्या पा आणि ते लेकरं पा लेकरासाठी घेत आहे. नाही पडले जाऊ दे त्यांचे. आरोग्य कसं राहील? 1 वर्ष झाला नाल्या गाडी पाणी एक मेंबर नाही आधी. ना चेअरमन ना मेंबर. ना तलाठी ना कोणी. माझ्या म्हणणं एक आहे, एकाच एवढ्याच कोपऱ्यातली जेवढे वार्ड आहे तेच परिस्थिती सर्वांची आहे. आज एकाचीच नाही आहे. आज तुम्ही या कोपऱ्यात आले एवढं पाहिलं, दुसऱ्या कोपऱ्यात गेले ते दिसलं नाही. म्हणून मी एकच सांगतो की सर्वकडे हेच परिस्थिती आहे. हे माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. आणि काय आहे फक्त दिशा बदलून उरायली. हा पोरगा बोलतो काही, मी बोलतो काही उपयोग नाही. आजच्या कंडिशनले या गावाच्या 6 वार्ड आहे, त्याच्या 6 वार्डात हेच परिस्थिती आहे. 6 पाईपलाईन हा. आहे धरणाच्या. आज एक ठिकाणा नाहीये. एका कोणता- धरणात पाणी कोणतीही राहिलं नाही. वस्तू पहा कोणतीच ठिकाणावर राहील नाहीये. कोणी कोणाचं ऐकत नाही. धरणं पूर्ण केळवण्याला खाऊन टाकले. एवढं माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. असं काही म्हणत नाही की तुम्ही या ठिकाणी उभं राहिलं तर हेच परिस्थिती पहा. चौकडे हेच परिस्थिती आहे. आज मी तुम्हाला इथून नाही राहत, दुसरीकडे तर हेच परिस्थिती, तिसरीकडे तेच बोलून राहिले. माणसापेक्षा केळीला महत्त्व आलंय. माणसाला महत्त्व याच्यावर नाही. विचार करा. आणि आम आदमीचं कोणीच ऐकत नाही.